ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पदे हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये द्वारकेमधील त्या ब्राह्मणाच्या प्रसंगाचं आपण वर्णन केलं. त्या एका ब्राह्मणाची संतती झाल्याबरोबरच त्यांचा मृत्यू होत होता. तो ते मृत बालकांचा देह घेऊन कलेवर घेऊन राजदरबारात ठेवून जात असे. आणि त्याच वेळेस अर्जुनही तिथे उपस्थित होता. अर्जुनाने यादववीरांची एक उपहासाने त्यांच्याविषयी बोलला आणि मी आता तुझ्या बालकाचं रक्षण करीन, त्याचं प्राणहरण होऊ देणार नाही. आणि त्याने तो बाणांचा पिंजरा बसवला, परंतु तरीही त्या मुलाचा मृत्यू झाला. त्याच वेळेस त्यांनी अग्निकाष्ठ भक्षण करण्याची जी प्रतिज्ञा केली होती, त्या प्रतिज्ञेनुसार तो अग्निकाष्ठ भक्षण करायला तयार झाला. तेव्हा भगवंताने अर्जुनाची लाज राखली. त्याला झालेला गर्व कमी करण्यासाठीच ही सर्व व्यवस्था होती. क्षीरसागरामध्ये जाऊन तिथे आदिनारायणाचं दर्शन दोघांनाही झालं. आदिनारायणाने तिथून ती जी काही ते मुलं होती ती सर्व जशीच्या तशी रंगरूप वय या पद्धतीने ती भगवान श्रीकृष्णांना स्वाधीन केली. त्यांनी पुढे ती द्वारकेला येऊन ब्राह्मणाला दिली. अशा प्रकारची कथा आपण श्रवण केली. आता शौनिकादी ऋषींना सूत कथा सांगतायत याच्या पुढची. आणि सूत जी कथा सांगतायत ती कथा या शुकदेवांनी परीक्षित राजांना सांगितलेलीच कथा ते सांगतायत. ऐका ऋषीमुनींनो, ऐका. परीक्षित तन्मयतेने भगवंताचे चरित्र आतापर्यंत जे काही वर्णन होत होतं ते ऐकत होता. आणि त्याच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की आपण भगवंताच्या लीला चरित्र पराक्रम सर्व ऐकले, आता या यादवांचा संहार कसा झाला ही हकीकतही त्याला ऐकण्याची इच्छा होती. आणि आता शुकदेव याच विषयावर आता कथन करणार आहेत, निवेदन करणार आहेत. शुकदेव सांगतायत, राजा परीक्षिता, हे भागवत म्हणजे काय? तर अत्यंतिक असलेलं श्रेष्ठ दर्जाचं भारतीय तत्वज्ञान, वेद तरुचे मधुर फळ, हे सर्व तत्वज्ञान, उच्च कोटीचं तत्वज्ञान या श्रीमद भागवताच्या महापुराणाच्या रूपाने जनतेसमोर, लोकांसमोर, मोठमोठ्या विद्वानांसमोर, सत्ताधाऱ्यांसमोर, सामान्य व्यक्तीसमोर, भक्तासमोर, ऋषी मंडळीसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न भगवान वेदव्यासांनी केलेला आहे. आणि त्याच्यातील आता 11व्या स्कंधाचा आपण विचार करणार आहोत. आतापर्यंत ईश्वराच्या कृपेने, परमात्म्याने जशी आपल्याला बुद्धी दिली त्या पद्धतीने आपण या दशम स्कंधापर्यंत सर्व कथांचे श्रवण केलं, भक्तिभावाने श्रवण केलं. जवळजवळ सुमारे 100 भागामध्ये ते आपण सर्व चरित्र ऐकलं आहे. आता आपण 11व्या स्कंदाकडे वळणार आहोत. या स्कंदामध्ये
श्रेष्ठ असा तत्वज्ञानाचा विचार केलेला आहे. याच 11व्या स्कंदावर शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांनी एकनाथी भागवत हा प्रचंड असा ओव्यांनी रचलेला तो एक ग्रंथ आहे. आणि भक्ती मार्गाचं दर्शन, सर्व प्रकारच्या भक्ती मार्गात येणाऱ्या शंका कुशंका याचं सर्व निरसन या एकादश स्कंदावर जी टीका आहे एकनाथांची, त्या एकनाथी भागवतातून निरसण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे, त्याच्यात काही वाद नाही. त्या संपूर्ण भागवताचं, एकनाथी भागवताचं जर सार जर आपण विचार केला, ते एक ओवी सगळ्यात महत्वाची आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार कृपावलोकने नारायणे दिदला. आपण जे मनुष्य देह धारण केला आहे तर सच्चिदानंद पदवी घेणे, कारण आपलं मूळ जे स्वरूप आहे ते सच्चित स्वरूप आहे. सच्चित आणि आनंद या मूळ स्वरूपातून आपण आलेलो आहे आणि परत त्याच अवस्थेला जाणं हे मानवी जीवनाचं कर्तव्य आहे. आणि त्यावरच ही संत एकनाथांनी त्याच्यावर ही टीका केलेली आहे. टीका याचा अर्थ स्पष्टीकरणात्मक ग्रंथ. टीका या शब्दाचे जे काही वेगळे अर्थ असतात तसा नव्हे. टीका म्हणजे त्याचं केलेलं स्पष्टीकरण, विवरण. जसं एक श्रीमद भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका ही भगवद्गीतेवरची एक टिप्पणी आहे, स्पष्टीकरण त्याच्यावर केलेले आहे विस्तृत प्रमाणामध्ये, कुठलीही शंका राहू नये यासाठी. हा भारतीय तत्वज्ञानाचा सर्वोच्च हे शिखर आहे. आता एकदाची गोष्ट आहे की आपण त्या द्वारकेच्या शेवटचा जो काही तिथले रस्ते, तिथली नागरिक व्यवस्था वगैरे याचंही आपण वर्णन थोडक्यात पाहिलंय. आपण थोडासा मागे जाणार आहोत की दक्षाने नारदांना एक शाप दिला होता. दक्षाच्या मुलांची बुद्धी विकृत करतो म्हणून, की नारदा तुम्ही कुठेही एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाहीत, अशा प्रकारचा तो शाप दिला होता. तुम्ही सतत भटकत राहाल. आणि त्याप्रमाणे नारदांनी तो शाप शिरोधार्य मानला. त्यांना भगवंताने ती ब्रह्मवीणा दिली आणि ब्रह्मवीणेवर ते परमेश्वराचं गुणगान गात सर्व त्रैलोक्यात हिंडू लागले. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, हा त्यांचा मंत्र. आणि त्यानुसार ते भटकत असताना द्वारकेला आले. आता एक वैशिष्ट्य असं होतं की नारदांना सांगितलं की तू एका ठिकाणी कधी स्थिर राहू शकत नाही, पण हा जो शाप होता हा द्वारकेमध्ये नारदांना बाधत नव्हता. कारण द्वारकेमध्ये प्रत्यक्ष परमात्माच निवास करीत होता. हा द्वारकेचा राणा तिथे निवास करत असल्यामुळे नारदही त्या ठिकाणी त्या शापापासून त्यांना कुठलाही उपद्रव होत नव्हता, म्हणून ते तिथे मुक्काम करून असत. आणि वारंवार ते द्वारकेत येत आणि भगवान श्रीकृष्णाचं सान्निध्य सदा सर्वदा योग तुझा घडावा तिथे येऊन ते भगवंताचा सहवास घेत होते. जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेच विसावा. देवाच्याच ठिकाणी नारदांना विसावा मिळत होता. आणि असेच एकदा नारद फिरत फिरत आले. तेव्हा भगवंताचे पिता वसुदेव यांनी एकदा नारदांचा यथायोग्य स्वागत केलं. त्यांचं चरणतीर्थ घेतलं आणि त्यांना एक प्रश्न विचारला की हे ऋषीवर्य,
संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ असतात, असं सर्वांनीच त्याची ग्वाही दिलेली आहे, आम्हीही म्हणतो. आणि म्हणूनच देव सारावे परते संत पूजावे आरते. तुमचं दर्शन धन्य आजी दिन संत दर्शनाचा. तुमचं दर्शन साधू संत येती घरा, तोच आम्हा दिवाळी दसरा, तोच आमच्या दृष्टीने मोठा असा सण आहे. आणि त्या सर्वांमध्ये तुम्ही तर भक्तश्रेष्ठ आहात. तुम्ही तर प्रत्यक्ष भगवंताच्या जवळच आहे. तुमच्या इतका सहवास कोणाला नाही. पण संत आणि हे असे गोष्टी, ते ज्ञानाचा कुठा ते तसे वाहा दारवटा, तो स्वाधीन करू सुटा ओळगोनी. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञातव्यम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. भगवद्गीतेत वर्णन केलेलं आहे. मलाही असं वाटतं की भगवंताला आम्ही ज्या पद्धतीने आमचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे, भगवंत हे संतांना सर्व प्रकारचा उपदेश करतात. मलाही वाटतं देवाने केलेला उपदेश जो आहे तो आम्हालाही करावा. अनेक साधू संत त्यांची आराधना करतात. मी सुद्धा आराधना केली, पण आराधना करून मागितलं काय? तर पुत्र रूपाने त्यांची मागणी केलेली आहे. पुत्र रूपाने मागणी केली आणि भगवान पुत्र झाले. ही सुद्धा परमात्म्याची आकलनापलीकडे असलेली माया आहे. आता मी पिता झाल्यामुळे तो परमात्मा मला पाया पडू देत नाही, उलट तोच माझ्या पाया पडतो. पिता म्हणून, माता पिता म्हणून तोच आमचं वंदन करतो. आणि त्यामुळे मी त्याला काय ज्ञान द्यावं असं म्हणून मला जे ज्ञान पाहिजे ते काही मिळत नाही. तर ते जे कैवल्य निरवधी ज्ञान आहे ते आपण मला सांगावं, कारण आपल्याजवळ भगवंत हे मनमोकळेपणाने वागत असतात. आता ते ज्ञान का बरवे जरी मनी आथी या नावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरठा तेत सेवा हा दारवटा, तो स्वाधीन करी सुवटा ओळगुनी. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले, जया अंतःकरण बोधले संकल्पा नाही. असं ज्ञानेश्वरी तुल्य घेतो. मी भगवंताची सेवा करायला जाऊतो, तोच माझी भगवंत सेवा करतो पिता म्हणून. तर मला आता ते जे दिव्य ज्ञान आहे, कैवल्य ज्ञान, यज्ञात्वा पुनर्मोहम न एव यास्यसी पांडव, असं जे ज्ञान आहे, किंवा नही ज्ञाने सदृशम पवित्रम हे विद्यते, ते असं पवित्र ज्ञान मला द्या. नारद म्हणाले की वसुदेवा, तू मला हा जो प्रश्न विचारलेला आहे तो अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा प्रश्न आहे. याच्याविषयी मागचा थोडासा आठवण तुला करून देतो की भारतवर्षामध्ये भरत या नावाचा राजा होऊन गेला. त्याला 100 पुत्र होती. त्यापैकी त्याला जे 9 पुत्र होते ते अत्यंत ज्ञानी असे, आत्मानुभवी, कैवल्य आनंदात मग्न असलेले आणि थोर असे भगवत भक्त होते. त्यांनाच 9 नारायण असं म्हटलं जातं. एकदा ते पृथ्वी तळावर जगताच्या कल्याणासाठी संचार करीत असताना राजा जनक निमी यांच्या दरबारात गेले. राजाने त्यांचं स्वागत केलं.
जनकाने, आणि तिथे त्या जनकामध्ये आणि या 9 योग्यांमध्ये संवाद झाला आणि त्या संवादातून राजाने जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांना या 9 योग्यांनी दिलेले जी उत्तर आहेत ते जे काही परमार्थाचं एक सुंदर असं निरूपण केलं आहे ते निरूपण म्हणजेच हा भागवत धर्म आहे. आणि याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती मार्गाचं निरूपण त्यांनी केलेलं आहे. त्याच्यात कवी नारायण होते, हरिनारायण होते, अंतरिक्ष नारायण होते, प्रबुद्ध नारायण होते, चमस होते, द्रुमिल होते, असे हे 9 नारायण आहेत. आणि एका एका नारायणाला त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. आणि तेव्हा त्यांनी राजाचं समाधान होईल अशा प्रकारचं उत्तर दिलेले आहे. त्यांनी सांगितलंय की हृदयात जो परमात्मा आहे त्याचीच उपासना आपण केली पाहिजे. तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू. तो सर्व सुखाचा असलेला राम सर्वागटी राम देहारी एक सूर्यप्रकाशक सहज रश्मी. आपण जी जी काही कर्म करतो ती ती करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि, ती परमेश्वराला आपण अर्पण करावी. आणि आपले जे सद्गुरू आहेत त्यांचं परमेश्वर स्वरूपच समजून त्यांची आपण सेवा केली पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराची प्रेम, अनुभूती आणि वैराग्य हे निर्माण केलं पाहिजे. जसा मनुष्य भोजन करतो, भोजन करताना त्या भोजनाचे गुणधर्म आहेत, पुष्टी आहे म्हणजे शरीर बलवान होतं, मन संतुष्ट होतं आणि आपली जी क्षुधा आहे, भूक आहे, तिची सुद्धा निवृत्ती होते. जसा जसा आपण घास खात असतो तसं तसं आपल्यामध्ये तृप्ततेची भावना निर्माण होत असते. तसं आपण ज्ञान आणि भक्तीच्या मार्गाने भगवंताची सेवा केली तर आपल्याला परमशांतीची प्राप्ती होते. अशा प्रकारची उत्तरं या नवनारायणांनी भगवंताच्या त्या सेवकांनी दिलेली आहे. आणि राजा आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपावलोकने नारायणे दिधला. त्या नारायणाने दिलेला या कृपा केलेली आपल्यावर. आणि कलियुगामध्ये कोणती साधना श्रेष्ठ आहे? कलियुगात नाही तर प्रत्येक युगामध्येच सर्वश्रेष्ठ साधना काय आहे तर नामस्मरण. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. कलिजुग केवल नाम आधारा. सुमिर सुमिर भव उतर उपारा. नामस्मरण ही साधना आहे. स्मरण मात्र संतुष्टाय. परमात्म्याचं नामस्मरण याच्यानेच खऱ्या अर्थाने भगवान संतुष्ट होतात. भगवंताचं स्मरण ही सगळ्यात मोठी साधना आहे. मार्ग वेगवेगळे असतील. पहा, वसुदेवा, पौंड्रक, शिशुपाल, कंस, चाणूर, कितीतरी असे राक्षस होते, असुर होते. हे कृष्णरूप झाले. यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमं मम. रावण, कुंभकर्ण ही उदाहरण आहेत. वास्तविक हे देवाचे वैरी होते, शत्रुत्व बाळगलं, परंतु त्या शत्रुत्वाचा रोख आणि अँगल ज्याला आपण म्हणू तो अँगल हा देवाकडेच होता. शत्रुत्वाच्या भावनेतून का होईना
त्यांना परमेश्वर त्यांच्या सतत हृदयात स्मरण त्यांचं चालू होतं आणि म्हणून त्यांनी कृष्णगती प्राप्त करून घेतली. प्रेमाची भक्ती करणारे गोपीसारखे त्यांनीही कृष्णपदाची प्राप्ती करून घेतली. अनेक श्रेष्ठ साधू संत त्यांनी हे प्राप्त करून घेतलं. पण वसुदेवा, तुम्ही मात्र काय करतात? तुम्ही परमात्मा म्हणून त्यांच्याकडे पाहतच नाही, तुम्ही आपला पुत्र म्हणून पाहतात. त्या भावनेने पाहू नका, त्या भावनेने पाहू नका. तर तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, समचरणाची जैसी शोभा, तेथे असे देव उभा. मायामोह सोडा आणि सतत श्रीहरीचं चिंतन करा, असा उपदेश नारदांनी केलेला आहे. आता शुकदेव महाराज परीक्षितांना पुढची कथा सांगतायत. भगवान श्रीकृष्णाने अनेक उन्मत्त, दुराचारी, पूर्वजन्मी राक्षस असलेले, परंतु या जन्मी क्षत्रिय राजे म्हणून जे जन्माला आलेले होते, त्यांचा या भूमीवर झालेला भार, त्यांचा वध करून नष्ट केला आणि धर्माची स्थापना केली, न्यायाची स्थापना केली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्रणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् वगैरे त्यांनी ज्या प्रतिज्ञा केल्या त्या करहू निशाचर हीन मही हूं, अशी प्रभू रामचंद्रांनी त्यावेळेस प्रतिज्ञा केली होती. भुजा उठाई असा शब्द रामचरितमानसात आहे. आता न्यायाची स्थापना झाली, धर्माची स्थापना झाली, परंतु जे स्वकुळाचे होते ते यादवच आता उन्मत्त झालेले होते. ते इतके उन्मत्त झालेले होते की ते आता आपसामध्ये कोणालाही आवरायला तयार नव्हते. आणि भगवंताने त्यावेळेस उपदेश केला. ते विचार करू लागले भगवान, आणि आता यांचं काय, हे तर आपलेच आहेत, आणि याचा संहार करणं हाही उद्देश भगवंताने आपल्या नजरेसमोर ठेवला. तेव्हा ते विचार करतायत की सज्जनाचं रक्षण हे आपला मुख्य उद्देश आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सर्वप्रथम सर्व ऋषींना द्वारकेतून त्यांना उपदेश केला की तुम्ही पिंडारक या क्षेत्रात जा आणि त्या ठिकाणी तुम्ही आता ही द्वारका सोडा आणि त्याप्रमाणे हे पिंडारक या नावाच्या क्षेत्री आलेले आहेत. पिंडारक या क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि आता यादवांना कोणी तत्वज्ञानाचा उपदेश करणारही राहिलेले नाही. यादव वंशातले तरुण हे अत्यंत उन्मत्त झाले आणि ते बेछूटपणे तिथे विहार करू लागले, मजा करू लागले. आणि त्या पद्धतीने ते एकदा खेळता खेळता पिंडारक या क्षेत्रीही जाऊन पोहोचले आणि तिथे जे काही ऋषीमुनी भगवंताने पाठवलेले होते, वशिष्ठ होते, व्यास होते, वाल्मिक होते, अत्री होते, देवल होते, अनेक ज्यांचं वर्णन आपण मागच्या याच्यात ऐकलेलं आहे,
ते सर्व ऋषी तिथे होते आणि तिथे गेल्यावर या मुलांनी त्यांची चेष्टा करायला सुरुवात केली. हे आता सर्व उन्हाळ झालेले होते, कारण आता यादवांना कोणीही शत्रू नव्हतं. यादव हे शत्रुहीन अवस्थेमध्ये आता ते राहत होते. त्यामुळे ते मन मानेल असा त्यांचा कारभार सुरू झाला. त्या मुलांनी सहज विचार केला, हे पाय ऋषीमुनी बसलेले आहेत, यांची आपण टिंगल टवाळी उडू. आणि त्यांनी काय केलं, भगवान श्रीकृष्णाचा सांब नावाचा जो मुलगा होता, जो जांबुवंतीपासून झालेला, तो अत्यंत देखणा होता, अत्यंत रूपवान होता. आणि त्याला यांची आपण थट्टा करू, मस्करी करू, परीक्षा पाहू, या उद्देशाने त्याला स्त्रीवेश परिधान त्याला केला. आणि त्याच्या पोटाभोवती मोठमोठी चिरगुटं बांधले आणि त्याचं पोट मोठं गर्भवती स्त्रीसारखं दिसेल अशा प्रकारचे ते वस्त्र त्यांनी लपेटले आणि ऋषींच्या समोर आणलं. ऋषींच्या समोर आणल्यानंतर मोठं विनय संपन्नेने त्याला सांगितलं की जा नमस्कार कर. तो आपलं ते भलं मोठं पोट घेऊन ऋषींकडे आला आणि आपण गर्भवती आहोत असं दाखवण्याचं त्याने नाटक केलं. त्याला खालीही वागता येत नव्हतं, तरी त्याने मोठ्या नाटकी पद्धतीने त्यांना नमस्कार केला. आणि बाकीचे जे जवळपास उभे होते त्यांनी त्या ऋषीमुनींना सांगितलं, अहो ऋषीनो, आपण त्रिकालज्ञानी आहात, आपल्याला भूत भविष्य वर्तमान याचं ज्ञान आहे. ही जी एक सुंदर स्त्री आहे, तिच्या मनात एक प्रश्न आहे. तो असा की ती सध्या गर्भवती आहे आणि प्रत्येक गर्भवती स्त्रीला असं वाटतं की प्रसूतीनंतर आपल्याला काय होईल, पुत्र होईल का कन्या होईल. पुत्राची अपेक्षा फार मोठी असते, परंतु ती लाजते ते विचारायला. आणि म्हणून आपण सांगा, आपल्याला भूत भविष्य वर्तमान समजतं, किला पुत्र होईल का कन्या होईल, अशा प्रकारचा प्रश्न त्या आजूबाजूच्या त्या उन्हाळ अशा यदुकुलातल्या तरुणांनी विचारला. आता हा प्रश्न थट्टेखोरपणाचा होता, त्यांनी थट्टा केली आहे हे ऋषींच्या लक्षात आलं. ऋषी संतप्त झाले आणि त्यांनी सांगितलं की मूर्खांनो, त्यांनी शाप दिला, ही जी तुम्ही स्त्री आणलेली आहे आमच्या समोर, हिच्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि त्या मुसळाने तुमच्या सर्व यदुकुल वंशाचा संहार होईल, सर्वनाश होईल, असा शाप दिला. अशी ही थट्टा भल्या भल्यासी लाविला बट्टा. माणसाची बुद्धी फिरून जाते, चांगल्याची थट्टा करायला लागतो. यदुकुळातल्या या मुलांनी ही तशी ऋषींची थट्टा केली. ऋषींनी संतप्त होऊन तो आशीर्वाद दिला. यांचे डोळे खाडकन उघडले, अरे बापरे, हे काय झालं, आपण मजाक म्हणून गेलेलो होतो, यांनी तर भयानक शाप दिला. त्यांनी भराभर एका कोपऱ्यात त्या सांबाला नेलं, त्याचे वस्त्र फेडले आणि काय असेल त्याच्यातूनच एक लोखंडी मुसळ तिथून निघालं. चेष्टा करायची होती, त्या चेष्टेचा विपरीत परिणाम झाला. या ऋषींच्या शापवाणीने ते भयंकर घाबरले. त्या तरुणांनी वारंवार ऋषीमुनींची प्रार्थना केली, क्षमा मागितली, पण ऋषी त्यावर काहीच बोलले नाहीत. जे बोलणार ते खरंच होणार
आणि त्यानंतर हे सर्व घाबरले. आता काय करा? घाईघाईने ते परत घरी आले. आपण हतभागी आहोत, दुर्दैवी आहोत, आपणच आपला नाश आपल्या हाताने ओढून घेतलेला आहे. हा अनर्थ आपल्यामुळेच झालेला आहे. चेष्टा करताना भल्या भल्याची चेष्टा करायला गेलो आपण. त्यांचा अधिकार, त्यांची तपस्वितता ही आपण काहीही लक्षात घेतली नाही. आता काय करणार? ते सर्वजण ते मुसळ घेऊन तिथून टाकून येता येत नव्हतं. ते मुसळ घेतलं आणि महाराज उग्रसेन यांच्याकडे आले. ते द्वारकाधीश होते, द्वारकेचे राजे होते. आणि त्यांनी गुपचूप ही हकीकत सांगितली. आम्ही असं असं गेलो आणि आमच्याकडून असं असं झालं. तेव्हा उग्रसेन यांनी कपाळाला हात लावला. काय करणार? करणार काय? यांनी स्वतःहूनच आपला नाश ओढून घेतलाय. दाखवा ते मुसळ कुठे आहे. यांनी मुसळ उग्रसेनासमोर ठेवलं. उग्रसेनाने सांगितले की आता कृष्णाला कोणत्या तोंडाने सांगायचं? कृष्णाला कोणत्या तोंडाने सांगायचं? यांनी सांगितले, मुलांना आता बोलू नका, झालं ते झालं, आता याच्यावर उपाय शोधू. मग म्हणे हे जे मुसळ आहे हे पूर्णपणे याचं चूर्ण करा, म्हणजे पीठ करून टाका. असं आपण पाहिजे. त्या लोखंडाचा असं कुठेतरी आपल्याला बारीक असा चुरावून जातो. काही शिल्लक ठेवू नका. कोणाला विचारता गुपचूप समुद्रामध्ये फेकून द्या. त्या लोखंड असल्यामुळे ते खालीच जाणार आहे, ते काही वरती येणार नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी कोणालाही सांगू नका. सर्व पुरावे नष्ट करा. एखादा गुन्हेगार असतो, ते गुन्हे करतात आणि गुन्हे केल्यानंतर तो पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. परंतु कितीही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी एखादा पुरावा राहूनच जातो. एखादा पुरावा राहून जातो. सगळं मुसळ कुठलं, परंतु त्याचं जे शेवटचं बूड होतं ते मात्र काही कुठलं गेलं नाही आणि तो तसाच्या तसा तुकडा राहिला. याचं काय करायचं? याचं काय करायचं? द्या फेकून, खोलवर समुद्रामध्ये तिकडे जाऊन फेकून द्या. आणि त्यांनी तो खोलवर समुद्रामध्ये तो तुकडा फेकून दिला आणि तो तुकडा लोखंडाचा एका माशाने गिळला. तो मासा भला मोठा मासा होता आणि तिथे जे काही मासेमारी करणारे समुद्रकाठी जे काही समाज असतो त्याच्यामध्ये जरा नावाचा एक मासेमारी करणारा असा हा मनुष्य होता. त्याने तो मासा पकडला आणि तो मासा पकडल्यानंतर तो घरी आणला. घरी आणल्यानंतर तो कापला. त्या माशाच्या पोटातून तो एक लोखंडाचा तुकडा बाहेर निघाला. आता या जरा नावाच्या व्यक्तीला काही वेळेस तो मासेमारी करे, पण काही वेळेस जर मासे नाही मिळाले तर जंगलात जाऊन शिकारही करत असे प्राण्यांची. बाणाने तो शिकार करायचा. तो शिकार करायला गेला, परंतु त्याच्याजवळ जे बाण होते तर त्याला असं कुठेतरी त्याने केव्हा तरी ऐकलेलं होतं की माशाच्या पोटातून जर काही एखादा तुकडा वगैरे लोखंडाचा सापडला तर त्याचा बाण बनवावा आणि त्या बाणाने शिकार केली तर ती फार फायदेशीर असते, ती अत्यंत चांगली असते. आणि त्याला नेमका हा तुकडा सापडला होता. त्याने लोहाराकडून त्या तुकड्याचा एक बाण सुंदर असा बनवून घेतला. टोकाचा तीक्ष्ण असा टोक असलेला बाण त्याने घेतला आणि
तो बाणाचा तुकडा त्याने घेऊन, लोखंडाचा तुकडा घेऊन बाण बनवला आणि तो शिकारीला जाणार. आता या आधी उद्धवाकडून एक निरोप दिलेला होता की आता यादवांनाही सांगा की तुम्ही आता ही द्वारका नगरी सोडा आणि प्रभास क्षेत्री या, अशा प्रकारचं तो निवेदन त्यांना कळालेलं होतं. आता इकडे जे काही चूर्ण केलेलं होतं ते चूर्ण करून समुद्रात फेकलं, पण प्रचंड लाटांनी असं झालं की त्याचे चूर्णाचे काही कण जे होते ते पुन्हा समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन पडले आणि त्याचे मोठे मोठे बांबू सारखे टणक आकाराच्या अशा काठ्यांसारखे अत्यंत कडक, म्हणजे जणू काही लोखंडच, अशा प्रकारचे ते बांबू वेळू तयार झाले. भगवान सर्वज्ञ आहेत, त्यांना ही गोष्ट माहिती झाली. यादवांनी काय पराक्रम केलेले मुलांनी, आणि या पराक्रमाची माहिती झाल्यानंतर पण होणार गती ही होणारच, न त्याला ब्रह्मदेव सुद्धा आडवा आला तरी ते होऊ शकत नाही, तशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि याच वेळेस आता भगवंताचाही अवतार संपला पाहिजे म्हणून विविध देवता आता भगवंताकडे आल्या आणि भगवंताकडे आल्यानंतर भगवंताला प्रार्थना केली की हे भगवंता, आता तुमचं जे काही कार्य आहे ते कार्य संपलेलं आहे. धर्माची संस्थापना झाली, कौरव पांडवांच्या युद्धाच्या निमित्ताने त्याही ठिकाणी धर्मस्थापना झालेली आहे, धर्मराजाचं राज्य आलेलं आहे. ही जी राक्षस मंडळी होती या राक्षसांचाही अंत झालेला आहे. आता तुम्हाला आपल्या निजधामाला आले पाहिजे अशी प्रार्थना करण्याची आणि अशी विनंती करण्यासाठी सर्व देवांनी सूक्ष्म रूपाने द्वारकेत आले आणि भगवंताची स्तुती केली आणि भगवंताच्या कार्याची परिसमाप्ती आता झालेली आहे. हे भगवंता, तुम्ही आता वैकुंठ लोकी या, निजधामाला या. त्यांनी प्रार्थना केली देवांनी की आता तुम्ही या. आणि ती जी प्रार्थना आहे ती महत्वाची प्रार्थना त्यांनी केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाश सकळ देवादिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरी शेष शयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरित्याकृती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा तुकाला लोटांगणी
मज ठाव द्यावा जी चरणी, हेच करीतसे विनविनी भवबंधनी सोडवावे. भगवंताला ही प्रार्थना आहे, भगवंता आता तुम्ही पुन्हा आपल्या मूळ अशा निजस्थानावर या. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने देवतांना आश्वासन दिलं की देवतांनो, तुमची प्रार्थना मला मी स्वीकार केलेला आहे. त्या प्रार्थनेचा थोडस अजून एक काम राहिलेलं आहे. ते म्हणजे की ज्या यदुवंशात मी जन्म घेतलेला आहे ते यदुवंशी आता या सत्तेमुळे मातून गेलेले आहेत आणि यांचा नाश हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. यांचा नाश महत्वाचा आहे कारण यांना कोणीही आता जगामध्ये प्रतिस्पर्धी राहिलेला नाही. यांचा संहार करणं हे आता माझं एक काम राहिलेलं आहे. या यादवांनी आपल्या नाशाची बीज स्वतःच रोवून ठेवलेली आहे. यांचा संहार झाल्याशिवाय मला वैकुंठात येता येणार नाही. आणि हे यादव आता ऋषींच्या शापामुळे ते शापग्रस्त झालेले आहेत. फक्त आता त्याला निमित्त असावं लागतं. कोणत्याही गोष्टीचा नाश व्हायला निमित्त असणं फार महत्वाचं आहे. आणि ते निमित्त आता निर्माण होईल आणि हे स्वतः त्या निमित्ताच्या कारणामुळे तेही त्यांचा नाश ओढून घेतील. मी सुद्धा यदुकुलात असल्यामुळे मलाही या सर्व कुलाचा शाप असल्यामुळे या नियमाला धरून नंतर मग मी इथे वैकुंठाला येणार आहे. या यदुकुलातल्या तरुणांनी स्वतःचाच नाश ओढून घेतला आहे. घर को आग लगी है, बस घर के ही चिराग से. घरात आग जी लागलेली आहे ती आपल्याच घरातल्या दिव्यामुळे लागलेली आहे. आणि असं म्हणून भगवंताने त्या देवतांना आश्वासन दिलं. आणि आता भगवंत स्वतः यदुकुळाच्या नाशाची वाट पाहत आहेत. बाकीचे जरी हे धुंद झालेले असले तरी ज्या ऋषीमुनींनी शाप दिलेला होता त्या ऋषीमुनींनी सुद्धा अंतर्ज्ञानाने ओळखलं की हे भगवान, तुमची जी माया आहे ती कोणालाही ओळखता येत नाही. तुम्ही जी लीला करतात त्याच्यातली आता एक जी अंतिम लीला होणार आहे ती लीला आता होण्याचा हा समय आलेला आहे. असं म्हणून ते ऋषीमुनी सुद्धा आता विचार करतायत. पण होणार गती ही कधी कोणाला चुकत नाही. परमेश्वर सुद्धा याच्याप्रमाणे परिपूर्ण पद्धतीने बांधला गेलेला आहे. ज्याने कायदे केले त्याला सुद्धा कायद्याचं पालन करावं लागतं. आणि असं हे कायद्याचं पालन भगवंत करणार आहेत. ऋषी मुनी आता त्यांनी हात जोडले आणि हात जोडून त्यांनी भगवंताला मनोमन प्रार्थना केलेली आहेत. ते करतात, हे नारायणा, तुमची लीला अगाध आहे. तुम्ही मनुष्याच्या ज्ञान विचार आणि बुद्धीच्या पलीकडे असलेलं हे तत्व आहे. तव तत्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर, यादृशोऽसि महादेव, तादृशाय नमो नमः, तादृशाय नमो नमः. असं म्हणून ते आता भगवंताची त्यावेळेस
प्रार्थना करू लागले, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। भारत माता की जय। नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण।